हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण येथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी मराठी लँग्वेजचा व्याकरण सॉल्व्ह करत आहे, जो आज आपला आहे चौथा टॉपिक. ठीक आहे. याच्या आधी आपण 3 टॉपिक कव्हर केलेले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या. प्लस 2 मॉक पेपर पण आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. आणि व्हिडिओला एक लाईक करा. तुमचा सपोर्ट असेल तेव्हाच आपण ही सिरीज कंप्लीट करू शकणार, अदरवाईज नाही. तर बघा, आजच्या क्रियापदमध्ये आपल्याला काय काय बघायचं, काय सब्जेक्ट आहे. तर सगळ्यात पहिले आहे क्रियापद म्हणजे काय. सेकंड आहे क्रियापदांचे प्रमुख प्रकार कोणते आहे. त्याच्यानंतर कालानुसार क्रियापदांचे प्रकार, रूपानुसार क्रियापदांचे प्रकार, इतर महत्वाचे प्रकार, त्याच्यानंतर सारांश आणि त्याच्यानंतर मराठी बहुपर्यायी प्रश्न आणि खरे किंवा खोटे प्रश्न. ठीक आहे. तर 8 टॉपिक आज आपल्याला कव्हर करायचा आहे आणि खरे खोटे प्रश्नाचा आन्सर्स तुम्हाला कमेंट सेक्शन्स मध्ये द्यायचा आहे. ठीक आहे. आणि इथे आपण नेहमीसारखं महत्वाचे मुद्दे, बहुपर्यायी प्रश्न आणि खरे खोटे प्रश्न यातच आपण सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिला आपला कन्सेप्ट आहे आज बघा, क्रियापद म्हणजे काय. ठीक आहे. तर बघा काय आहे, वाक्यात जेव्हा एखाद्या व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा काही कृती मीन्स काय, ऍक्शन, स्थिती मीन्स स्टेट किंवा होणारी घटना मीन्स ऑकरन्स व्यक्त केली जाते, तेव्हा त्या कृतीस किंवा अवस्थेला काय म्हणतात, क्रियापद असे म्हणतात. ठीक आहे. आता बघा, जसं इथे म्हटलेलं आहे उदाहरणमध्ये, राम शाळेत गेला. बरोबर आहे. तर इथे गेला जो आहे तो काय आहे, क्रियापद आहे. कारण की तिथे काय करत आहे, एक ऍक्शन डिफाईन होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ती कविता वाचत आहे. बरोबर आहे. आता वाचत आहे म्हणजे ही पण काय, एक ऍक्शन आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी आज झोपलो नाही. तर झोपलो काय आहे इथे, हे क्रियापद आहे. बरोबर आहे. मीन्स एक ऍक्शन, एक स्टेट, एक घटना जेव्हा आपल्याला सांगायची राहते तेव्हाच आपण त्याला काय म्हणतो, इथे क्रियापद. ठीक आहे. आता बघा, क्रियापदांचे प्रमुख प्रकार दिलेले आहेत. सगळ्यात पहिले आहे मुख्य क्रियापद. ठीक आहे. मुख्य क्रियापद म्हणजे मेन वर्ब, प्रधान क्रियापद. बघा काय म्हटलंय, जी क्रिया स्वतःच पूर्ण अर्थ दर्शवते. काय म्हटलं, जी क्रिया स्वतःच पूर्ण अर्थ दर्शवते त्यालाच काय म्हणतो आपण इथे, मुख्य क्रियापद. जसं उदाहरण दिलेलं बघा, मी पुस्तक वाचतो. तर इथे वाचतो जो आहे तो काय आहे, मुख्य क्रियापद. ठीक आहे. तसंच ती जेवते. तर जेवते म्हणजे कंप्लीट आहे. तर इथे काय आहे, जेवते ही काय आहे, मुख्य क्रियापद. ठीक आहे. तसंच सेकंड जे क्रियापदाचा प्रमुख प्रकार आहे तो आहे सहाय्यक क्रियापद. सहाय्यक क्रियापद मतलब हेल्पिंग किंवा ऑक्झिलरी वर्ब ज्याला आपण म्हणतो. बरोबर आहे. आता बघा, मुख्य क्रियेला वेळ, स्थायित्व किंवा अवस्था दर्शवण्यासाठी मदत करणारी क्रिया, त्यालाच आपण काय म्हणतो आहे, सहाय्यक क्रियापद. तसं इथे उदाहरण दिलेलं आहे बघा, मी अभ्यास करत आहे. तर इथे बघा, करत जे आहे ते मुख्य क्रियापद आहे आणि सहाय्यक क्रियापद काय इथे आहे. बघा, मुख्य क्रियापद करत आणि सहाय्यक क्रियापद काय आहे. तसंच तो शाळेत गेला होता. तर इथे गेला जो आहे ते मुख्य क्रियापद आहे आणि त्याच्यासोबत काय आहे, होता हे काय आहे, सहाय्यक क्रियापद आहे. ठीक आहे. तर असे 2 क्रियापदाचे प्रकार आहेत. आता बघा, कालानुसार क्रियापदाचे प्रकार, टेन्स वाईज वर. तर बघा, पहिला आहे वर्तमान काळ मीन्स प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. बघा, क्रिया आता चालू आहे त्यालाच आपण काय म्हणतो, प्रेझेंट टेन्स. तर बघा, क्रिया आहे खाते मीन्स ती जेवण खाते. ठीक आहे. तर इथे खाते जे आहे ते काय आहे, काळानुसार हे आहे, क्रिया आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर बोलतो. आता बघा, तो मोबाईलवर बोलतो म्हणजे हे काय आहे, हे क्रिया आता चालू आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठी त्याला आपण काय म्हटलं आहे, प्रेझेंट मीन्स वर्तमान काळ. नंतर सेकंड आहे भूतकाळ. भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स. क्रिया आधी घडून गेली आहे. बरोबर आहे. क्रिया आधी घडून गेलेली आहे म्हणून त्यालाच आपण काय म्हटलंय, भूतकाळ. जसं खाल्ले, मी अन्न खाल्ले. आता खाल्ले जे आहे ते इथे काय आहे, भूतकाळामध्ये गेलाय. त्याच्यानंतर इथे गेला, तो सकाळी गेला म्हणजे भूतकाळची क्रिया काय झालेली आहे, घडून गेलेली आहे, गेला आहे तो. बरोबर आहे. तर इथे जो गेला आहे तो काय आहे, इथे क्रिया आहे. ठीक आहे. आता थर्ड आहे भविष्यकाळ मीन्स फ्युचर टेन्स. क्रिया पुढे होणार आहे. बरोबर आहे. तर बघा तिथे खाणार, मी उद्या फळे खाणार म्हणजे काय झालं, उद्या आलं म्हणजे काय, फ्युचर टेन्सची गोष्ट आली. तसंच जाणार,
ती शाळेत जाणार आहे. आता जाणार आहे म्हणजे काय, भविष्यकाळची क्रिया झालेली आहे, बरोबर आहे. आता बघा फोर्थ जो आहे तो रूपानुसार क्रियापदाचे प्रकार आहे. तर बघा साधारण काळ दिलेला आहे म्हणजे सिंपल टेन्स, बरोबर आहे. बघा क्रिया घडते पण त्यात सततपणा किंवा संपूर्णता दाखवलेला नसतो, त्यालाच आपण काय म्हणतो, सिंपल टेन्स. बघा तो खेळतो, आता तो खेळतो आहे म्हणजे काय, एकदम सिंपल साधी कृती आहे, सिंपल टेन्स आहे, बरोबर आहे. सेकंड म्हटलेलं आहे सातत्य दर्शक काळ मीन्स कंटिन्युअस टेन्स. बघा क्रिया सुरू आहे आणि चालू स्थितीत आहे. तो खेळत आहे, तो आता पण काय करत आहे, खेळत आहे, खेळत आहे, खेळत होता, खेळत आहे. तर तो आता खेळत आहे म्हणजे क्रिया काय चालू आहे, चालू स्थितीमध्ये आहे, त्यालाच आपण काय म्हटलंय, सातत्य दर्शक काळ. नंतर तिसरा आहे पूर्ण काळ, बरोबर आहे, म्हणजे परफेक्ट टेन्स. बघा क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे क्रिया कंप्लीट आहे, तर त्याला म्हणतो तो खेळून झाला, बरोबर आहे. त्याला खेळून झालं, तो खेळून आला. तर हे जे आहे ते काय आहे, क्रिया पूर्ण काळाचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ आहे पूर्ण सातत्यदर्शक परफेक्ट कंटिन्युअस. बघा क्रिया काही काळापासून चालू आहे, बरोबर आहे. तो 2 तासापासून खेळत आहे म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस. क्रिया काळापासून म्हणजे पूर्वीपासून चालू आहे म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, परफेक्ट कंटिन्युअस. तो 2 तासापासून काय आहे, खेळत आहे. ओके. आता बघा इतर महत्वाचे प्रकार पण आहे इथे. तर बघा फर्स्ट आहे प्रेरणार्थक क्रियापद. प्रेरणार्थक म्हणजे काही प्रेरणा आपल्याला देत आहे म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, प्रेरणार्थक. जसं बघा ज्यात एखाद्या व्यक्तीला काही करण्यास सांगितले जाते, बरोबर आहे, काही करण्यास सांगितले जाते त्यालाच आपण काय म्हणतो, प्रेरणार्थक. जसं उदाहरण दिले, आईने मला अभ्यास करायला लावला. तर इथे करायला लावला जे आहे ते काय आहे, प्रेरणार्थक क्रियापद आहे, ठीक आहे. आता बघा इथे आपण क्रियापदाचे नाव घेतलेले आहेत आणि त्यांचे काही उदाहरण घेतलेले आहे. बघा मुख्य क्रियापद बघा काय राहते, खाते, शिकतो, लिहितो, ठीक आहे. तसं सहाय्यक क्रियापद जर बघितलं तर आहे, होते, होतो, ठीक आहे. वर्तमान काळ जर बघितलं तर तो खेळतो. भूतकाळ बघितलं तर ती आली. भविष्यकाळ बघितलं तर मी जाईन, ठीक आहे. सातत्य बघितलं तर ती बोलत आहे आणि पूर्ण जर म्हटलं मी खाल्ले आहे, ठीक आहे. तर असे जे विभाग आहे त्याची उदाहरण आहे, अशा टाईप मध्ये आपण जेव्हा सेंटेन्स येतात तेव्हा आपल्याला त्याचं क्रियापद ओळखणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता बघा इथे एमसीक्यूज मीन्स बहुप्रश्नार्थ क्वेश्चन दिलेले आहे. तर बघा इथे आपल्याला पूर्ण 25 क्वेश्चन्स आणि 25 एमसीक्यूज आणि 10 ट्रू आणि फॉल्स आहे. तर एमसीक्यूज मी सांगत आहे आणि प्लस 10 जे ट्रू आणि फॉल्स आहे त्याचा आन्सर्स तुम्हाला कमेंट सेक्शन्स मध्ये द्यायचं आहे, ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसाच अकाउंट प्रोफेशनल नॉलेजची पीडीएफ अवेलेबल आहे, ज्यांना पण पाहिजे असेल गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला पीडीएफ अवेलेबल होऊन जाईल. तर चला स्टार्ट करूया आपण. इथे फर्स्ट एमसीक्यू आहे बघा, खालील वाक्यात क्रियापद ओळखा. तर बघा राम झोपला आहे, तर बघा ऑप्शन आहे राम आहे, झोपला आहे, झोपला आणि आहे. तर इथे काय आहे, सेकंड जे आहे राम झोपला आहे, तर झोपला आहे हे काय आहे, एक संपूर्ण क्रियापद आहे, बरोबर आहे. झोपला जे आहे ते काय आहे, मुख्य क्रियापद आहे आणि आहे जे आहे ते सहाय्यक क्रियापद म्हणून ते क्रियापद पूर्ण झालेले आहे म्हणून तो झोपला आहे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. सेकंड आहे मी जेवण करत होतो, या वाक्यात काळ कोणता आहे, तर बघा ऑप्शन आहे वर्तमान साधा, भूत सातत्य दर्शक, भविष्यपूर्ण आणि भूतपूर्ण. तर करेक्ट इथे आन्सर आहे सेकंड, भूत सातत्य दर्शक. करत होता हे भूतकाळात सुरू झालेली कृती दर्शवते, बरोबर आहे. त्यामुळे भूत सातत्य दर्शक मीन्स पास्ट कंटिन्युअस काळ आहे, ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, खालीलपैकी कोणते सहाय्यक क्रियापद आहे, तर बघा वाचतो, झोपतो, आहे आणि चालतो. तर इथे करेक्ट आन्सर बघितलं तर आहे. आहे काय आहे, हे स्वतः अर्थ न देता मुख्य क्रियेला वेळ व अवस्था दर्शवत आहे म्हणून ते काय आहे, सहाय्यक क्रियापद आहे. नेक्स्ट फोर्थ, मी पुस्तक वाचत आहे, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता, तर बघा ऑप्शन आहे पूर्ण, सातत्य दर्शक, भविष्य आणि भूत. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, सातत्य दर्शक, बरोबर आहे.
वाचत आहे काय आहे, हे सांगत आहे की दर्शवत आहे की क्रिया काय आहे, सुरू आहे, म्हणजे ते वर्तमान सातत्य आहे, प्रेझेंट कंटिन्युअस रूप आहे त्याचं. ठीक आहे. नेक्स्ट 5th, तो खेळून गेला या वाक्यात क्रियापद किती आहे? तर बघा ऑप्शन आहे 1, 2, 3, 0. तर करेक्ट आन्सर किती आहे? 2. खेळून आणि गेला हे दोन वेगवेगळी काय आहे, क्रियापद आहे. एक मुख्य क्रियापद आहे आणि दुसरे पूर्ण होण्याची क्रियापद आहे, म्हणून या वाक्यात दोन क्रियापदे आहेत. नेक्स्ट 6th, आईने मला काम करायला सांगितले या वाक्यात प्रेरणार्थक क्रियापद कोणते? तर बघा ऑप्शन आहे आईने, काम, करायला सांगितले आणि मला. तर इथे काय आहे, करेक्ट आन्सर आहे 3rd, करायला सांगितले. बरोबर आहे. सांगितले या क्रियापदामुळे एखाद्या काही करण्यास प्रवृत्त केले जाते, म्हणून त्याला प्रेरणार्थक क्रियापद आपण असे म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट 8, पाणी उकळत होते क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन आहे मुख्य क्रियापद, सहाय्यक क्रियापद, नाम आणि विशेषण. तर बघा इथे क्रियापदाचं काय आहे, मुख्य क्रियापद आहे. बरोबर आहे. आता उकळत होते यामध्ये उकळत ही कृती स्पष्ट दर्शवते, म्हणून ते काय आहे, मुख्य क्रियापद आहे. नेक्स्ट 9th, तो उद्या पुण्याला जाणार आहे या वाक्यात क्रियापदे कोणती? तर बघा ऑप्शन आहे तो, पुण्याला, जाणार आहे आणि उद्या. तर करेक्ट आन्सर आहे इथे 3rd, जाणार आहे. आता जाणार जे आहे हे काय, मुख्य क्रियापद आहे आणि आहे हे जे आहे हे सहाय्यक क्रियापद आहे, म्हणून भविष्यकाळ दर्शवत आहे. ठीक आहे. नेक्स्ट 10th, मी शाळेत जातो क्रियापदाचा काळ ओळखा. तर बघा ऑप्शन आहे भूत आहे, भविष्य आहे, वर्तमान साधा किंवा सातत्य दर्शक. तर करेक्ट आन्सर आहे 3rd, वर्तमान साधा. जातो ही रोजची किंवा नेहमीची कृती दर्शवते, म्हणून तो वर्तमान काळ आहे. नेक्स्ट 11th, तो ओढतच राहिला या वाक्यात क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे पूर्ण, सातत्य दर्शक, भविष्य आणि प्रेरणार्थक. तर करेक्ट आन्सर आहे इथे 2nd, सातत्य दर्शक. बरोबर आहे. आता ओढतच राहिला याचा अर्थ कृती सतत चालू राहिली, त्यामुळे सातत्य दर्शक आहे. ठीक आहे. नेक्स्ट 12th, कौशिकने घर साफ केले. साफ केले हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? तर बघा ऑप्शन आहे इथे सहाय्यक, भूतकालीन, पूर्ण, प्रेरणार्थक आणि वर्तमान साधा. करेक्ट आन्सर आहे इथे 2nd, भूतकालीन पूर्ण. साफ केले म्हणजे कृती पूर्ण झालेली आहे आणि भूतकाळात घडलेली आहे, म्हणून ते भूतकालीन पूर्ण. नेक्स्ट 13, पाऊस पडत आहे या वाक्यात क्रियापद कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे पडत आहे, पाऊस आहे, पडतो. तर करेक्ट आन्सर आहे इथे 1st, पडतो आहे. आता पडतो आहे हे संपूर्ण क्रियापद आहे जे सातत्य दर्शक कृती दर्शवत आहे, म्हणून इथे आन्सर काय आहे, पडतो आहे. नेक्स्ट 14, ते गाणं ऐकून मी भारावून गेलो. इथे एकूण किती क्रियापदे आहेत? तर बघा ऑप्शन आहे 1, 2, 3, 4. तर बघा इथे क्रियापद बघितले तर इथे 3 आहे. कोणते कोणते? ऐकून, बरोबर आहे, भारावून आणि गेलो. तर ही 3 क्रियासूची होतात आहे, म्हणून त्याला आपण 3 क्रियापद असं म्हटलो. ठीक आहे. नेक्स्ट 15, मुलगा विचारत होता या वाक्यात काळ ओळखा. तर बघा ऑप्शन आहे वर्तमान, भूत सातत्य दर्शक, भूतपूर्ण आणि भविष्य. तर करेक्ट आन्सर आहे 2nd, भूत सातत्य दर्शक. विचारात होता म्हणजे भूतकाळातील कृती चालू होती, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, भूत सातत्य दर्शक. नेक्स्ट 16, तो गेल्यापासून मी एकटाच आहे या वाक्यात गेल्यापासून हे कोणत्या क्रियापद प्रकारात मोडते? बघा ऑप्शन आहे मुख्य, सहाय्यक, कृतीनंतर कालदर्शक आणि प्रेरणार्थक. तर इथे करेक्ट आन्सर आहे कृतीनंतर कालदर्शक. बरोबर आहे. गेल्यापासून ही कृती पूर्ण झाली आणि ती दुसऱ्या घटनेचा संदर्भ देते आहे, म्हणून ते कृतीनंतर कालदर्शक आहे. नेक्स्ट 17, आई जेवण शिजवत आहे या वाक्यात मुख्य क्रियापद कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे शिजवत, आहे, जेवण आणि आई. तर करेक्ट आन्सर आहे इथे शिजवत. शिजवत ही प्रत्यक्ष कृती सूचित करणारी क्रिया आहे, म्हणून ते मुख्य क्रियापद आहे. नेक्स्ट 18, मी नेहमी वेळेवर पोहोचतो क्रियापदाचा काळ ओळखा. तर बघा ऑप्शन आहे भविष्य, भूत,
वर्तमान सातत्य दर्शक आणि वर्तमान साधा. करेक्ट आन्सर आहे ते फोर्थ वर्तमान साधा. बरोबर आहे. आता नेहमी या शब्दामुळे ही नेहमीच कृती आहे म्हणून वर्तमान साधा आहे. नेक्स्ट 19. त्याने मला विचारायला सांगितले. क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन आहे प्रेरणार्थक, सातत्य, पूर्ण आणि मुख्य. तर करेक्ट आन्सर आहे इथे काय आहे? फर्स्ट प्रेरणार्थक. आता सांगितले यामध्ये कोणाला तरी कृती करायला लावले आहे म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे? प्रेरणार्थक. नेक्स्ट 20. मी सायकल चालवत आहे यामधील सहाय्यक क्रियापद कोणते? तर बघा ऑप्शन आहे सायकल, चालवत, आहे आणि मी. करेक्ट आन्सर काय लिहिता इथे? आहे. आहे हे काय आहे? सहाय्यक क्रियापद आहे जे वेळ व अवस्था दर्शवते. नेक्स्ट 21. वारा वाहत होता या वाक्याचा काळ कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे भविष्य, भूत सातत्य दर्शक, वर्तमान, भूतपूर्ण. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड भूत सातत्य दर्शक. बरोबर आहे. वाहत होतं ही क्रिया भूतकाळात चालू असल्याचे दर्शवते म्हणून भूत सातत्य. नेक्स्ट 22. मी साखर घेतो यामधील क्रियापदाचा काळ कोणता आहे? बघा ऑप्शन आहे वर्तमान साधा, भूत, भविष्य आणि पूर्ण. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट वर्तमान साधा. बरोबर आहे. कृती नियमितपणे होत असल्यामुळे ते वर्तमान साधा काळ आहे. नेक्स्ट 23. विजय झोपलेला आहे यामध्ये किती क्रियापदे आहे? तर बघा ऑप्शन आहे 1, 2, 3, 0. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 2. झोपलेला हे मुख्य क्रियापद आहे आणि आहे हे सहाय्यक क्रियापद आहे मिळून 2 क्रियापद आहे. नेक्स्ट 24. तू अभ्यास का करत नाहीस या वाक्यातील क्रियापद कोणते? तर बघा ऑप्शन आहे अभ्यास, नाहीस, करत, का. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड करत. करत हे मुख्य क्रियापद आहे जे अभ्यास ही कृती सूचित करते आहे म्हणून ते क्रियापद आहे. नेक्स्ट 25. तिने मला लिहायला सांगितले क्रियापदाचा प्रकार कोणता? तर बघा ऑप्शन आहे प्रेरणार्थक, सातत्य, भविष्य आणि मुख्य. तर करेक्ट आन्सर काय येईल इथे? फर्स्ट प्रेरणार्थक. सांगितले या कृतीला इतराला काही करायला लावल्यामुळे ते प्रेरणार्थक क्रियापद आहे. ठीक आहे. तर हे आपले काय आहे 25 MCQs आहे. आता याच्यानंतर खरे किंवा खोटे मीन्स ट्रू आणि फॉल्स या 10चे आन्सर्स तुम्हाला कमेंट सेक्शन्स मध्ये द्यायचे आहे. ठीक आहे. आता बघा फर्स्ट आहे झोपतो हे सहाय्यक क्रियापद आहे ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. खरे किंवा खोटे. नंतर सेकंड आहे होतो हे सहाय्यक क्रियापद असू शकते ट्रू किंवा फॉल्स. सेकंड करतो हा वर्तमान काळातील सातत्य दर्शक क्रियापद आहे. ठीक आहे. नंतर फोर्थ प्रत्येक वाक्यात एकच क्रियापद असते. ओके. आणि फिफ्थ आहे वाचत आहे हे वर्तमान सातत्य दर्शक क्रियापद आहे. तर बघा हे 5 MCQs आहे. तसंच 6वा MCQs. सहाय्यक क्रियापद स्वतः पूर्ण अर्थ देत नाही. ठीक आहे. ट्रू किंवा फॉल्स. नंतर सांगितले हे प्रेरणार्थक क्रियापद ठरू शकते. ठीक आहे. नंतर 8 भूत सातत्य दर्शक काळात क्रिया त आणि होतो या स्वरूपात येते. 9th गेलो हे सहाय्यक क्रियापद आहे ट्रू किंवा फॉल्स. आणि लास्ट क्रियापद वाक्यातील क्रियेला व्यक्त करते तर ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. तसे 10 MCQs जे ट्रू आणि फॉल्स आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये याचे आन्सर्स द्यायचे आहे जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तसंच PDF अवेलेबल आहे कंबाईन आणि सेपरेट. ज्यांना पण हा PDF पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा जिथे तुम्हाला ही PDF अवेलेबल होऊन जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद. आणि ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ओके. बाय.